वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार. आपण गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत आणि ही संकल्पना जास्तीत जास्त स्पष्ट व्हावी म्हणून गुरूंकडनं शिष्याला जे दान मिळतं त्या दानामध्ये ज्ञान, संस्कार आणि शक्ती ह्या 3 गोष्टी त्याला मिळत असतात. गुरु आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते ज्ञान त्याला देतात. हे ज्ञान कसं असतं तर हे शाब्दिक ज्ञान दिलेलं असतं आणि त्या ज्ञानावरती शिष्याने चिंतन करून अभ्यास करून ते आत्मसात करायचं असतं, त्याची अनुभूती घ्यायची असते. दुसरा आहे संस्कार. गुरु जे असतात ते आपल्या शिष्यांवरती चांगले संस्कार करतात, सुसंस्कार ज्याला म्हटलं जातं ते. हे संस्कार म्हणजे तरी काय असतं तर जी श्रेष्ठ अशी जीवनमूल्य आहेत ती जीवनमूल्य गुरु या संस्कारातून शिष्याच्या अंगी बाणत असतात. बघा, कुठलेही परंपरेमध्ये असणारे गुरु जीवनमूल्य सोडत नाहीत. श्रेष्ठ तर जीवनमूल्यांचं आचरण अत्यंत काटेकोरपणे ते पाळतात, करतात. खरं तर ते पूर्णपणे मुक्त असतात, कुठलेही बंधनं त्यांना बांधू शकत नाही, पण तरीसुद्धा सगळ्या जीवनमूल्यांचं ते योग्य पद्धतीने पालन करतात आणि तेच आपल्या शिष्यांना ते शिकवत असतात. म्हणून जो संस्कार असतो तो ते करतात. त्यानंतर शक्ती प्रदान करतात. जसं आपण मागे पण बघितलं की त्यांनी संपादन केलेली जी शक्ती असते मंत्रातून, त्यांच्या साधनेतून, ती शक्ती ते आपल्या शिष्याला देतात. आता ह्या ज्या गोष्टी सगळ्या दिल्या जातात ह्या अंशात्मक दिल्या जातात, पण त्या अंशात्मक दिलेल्या ज्या गोष्टी असतात त्या इतक्या प्रभावी असतात की त्या गोष्टी आपण स्वीकारल्यानंतर आपल्यामध्ये हळूहळू अंतर्बाह्य परिवर्तन व्हायला लागतं. म्हणून गुरु जे काही मंत्र देतात त्याला बीज असं म्हटलं जातं. मंत्र बीज किंवा बीज मंत्र. मंत्र हे बीज असतात. कशाचं बीज असतात तर शक्तीचं, सामर्थ्याचं, बलाचं, तेजाचं, ज्ञानाचं, आपलं संपूर्ण जीवन घडवण्याचं बीज हे मंत्र असतात. जसं जसं या मंत्रांचे आवर्तनं शिष्याकडून व्हायला लागतात तसं तसं या सगळ्या गोष्टींनी तो शिष्य संपन्न व्हायला लागतो. म्हणून मंत्र हे बीज आहे. आणि बीज या मंत्रामध्ये फक्त आत्मज्ञान आहे का तरी संपूर्ण सृष्टीचं ज्ञान या मंत्राच्या सामर्थ्यामध्ये किंवा मंत्राचं ते सामर्थ्य आहे की त्याच्यामध्ये संपूर्ण विश्वाचं ज्ञान सामावलेलं असतं. संपूर्ण विश्वाचं ज्ञान या मंत्रामध्ये सामावलेलं असतं. म्हणून हे जे मंत्र आहेत हे सद्गुरूंकडनं आपल्याला प्राप्त होतात दीक्षेच्या वेळेला, दीक्षेच्या माध्यमातून. हळूहळू शिष्यामध्ये असणारे जे अवगुण आहेत, दुर्गुण आहेत ते सुटायला लागतात. वाईट सवयी नाहीशा व्हायला लागतात आणि चांगल्या गोष्टी तो सहजतेने स्वीकारायला लागतो, अंगी बाणायला लागतो. या दीक्षेमुळे त्याच्या मनामध्ये असणारे दोष कमी होतात,
बुद्धीवर असणारे जे मल आहेत ते हळूहळू नाहीसे होतात आणि त्याचं स्वरूप जे आहे, स्वरूप, आत्मरूप, ते प्रकट व्हायला लागतं, प्रकाशित व्हायला लागतं. मग बुद्धीवर असणारे जे 3 मल आहेत ते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि दीक्षेमुळे हे मल कसे बाजूला होतात त्याचाही आपण विचार करणार आहोत. हे जे 3 मल आहेत त्यांना आणीवमल, मायिमल आणि कर्ममल असं म्हटलं जातं. 3 प्रकारचे मल आहेत. एक आहे आणीवमल. या मलांनी तो आत्मा बांधला जातो, झाकला जातो. जसं आपण पाहतो की एखादा लाईट असेल, बल्ब असेल आणि त्या बल्बवरती आपण एखादं आवरण ठेवून दिलं आणि तो बल्ब आपण लावला तर त्याचा जो मूळचा प्रकाश आहे तो सगळा पडत नाही, तो अंधुक प्रकाश पडायला लागतो. तेच त्याच्यावरचं आवरण जर आपण दूर केलं तर त्याचा जो प्रकाश आहे तो पूर्णपणे आपल्याला जाणवायला लागतो, अनुभवायला येतो. किंवा कंदिलाचं उदाहरण आहे, पण हल्ली कंदील फारसे कोणाला माहिती नाहीत. कंदिलाची जी काच असते त्या काचेवरती काळिमा पसरतो त्या आतल्या ज्योतीमुळे. तोच काळिमा ज्या वेळेला आपण दूर करतो त्यावेळेला त्या ज्योतीचा पूर्ण प्रकाश कंदिलातून बाहेर पडतो. आणि जर तो काळिमा आपण दूर केला नाही तर अंधुक प्रकाश दिसतो. हे जसं आहे तसंच या बंधनांचं आहे, या मलांचं आहे की जोपर्यंत बुद्धीवरती ते मल आहेत ते आत्म्याच्या भोवती असतात. कारण बुद्धी आणि आत्मा हे एकमेकांच्या जवळ आहेत. बुद्धीनंतर आनंदमय कोश आहे आणि या आनंदमय कोशाचा केंद्रबिंदू म्हणजे ते सच्चिदानंद तत्व आहे, आत्मस्वरूप आहे. मग जोपर्यंत बुद्धी केवळ आणि केवळ जड जगाचा विचार करेल, भौतिक जगाचा विचार करेल, तोपर्यंत ती या मलांनी युक्त असते. जशी जशी साधना शिष्याची, साधकाची वाढायला लागते तसं तसं काय होतं की त्याचा विचार करण्याची दिशा बदलते. बाह्य सृष्टीचा विचार करण्यापेक्षा तो आंतरिक सृष्टीचा विचार करायला लागतो. बाह्य ज्या जड पदार्थांकडे त्याचा ओढा असतो तो ओढा थांबतो आणि आंतरिक कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या शक्ती आहेत, आत काय आहे हे जाणून घेण्याचा तो प्रयत्न करत जातो. तर हे मलनिवृत्ती होणं फार गरजेचं आहे. आपली बुद्धीच आपल्या संपूर्ण जीवनाला दिशा देत असते. जे विचार आपण बुद्धीतून करतो त्या विचारांनाच धरून आपण आपलं जीवन जगत असतो. एखादी गोष्ट जर आपल्याला पटली तर आपण मान्य करतो, नाही पटली आणि सगळ्या जगाला जरी पटली तरी आपण तिच्याकडे लक्ष देत नाही. का? कारण माझ्या बुद्धीला ती पटत नाही म्हणून. जग एका दिशेला चाललेलं असतं आणि आपण दुसऱ्या दिशेला चालत असतो. का? कारण माझ्या बुद्धीला पटत नाही म्हणून. आणि ही बुद्धी जी आहे ती भौतिक जगात जोपर्यंत रमलेली आहे तोपर्यंत केवळ जड पदार्थांमध्येच आनंद शोधते. सूक्ष्म पदार्थांमध्ये काय आनंद असतो किंवा सूक्ष्म पदार्थ नेमके काय आहेत, कुठे आहेत, कसे आहेत याविषयी मात्र तिला कुठलीही जाणीव नसते. दीक्षेमुळे काय होतं तर या मलांची निवृत्ती व्हायला लागते आणि आत्म्याचं जे शिवस्वरूप आहे ते प्रकट होतं. खरं तर आपला आत्मा हा पारमार्थिक दृष्टीने पूर्ण शिवस्वरूप आहे. असं जरी असलं तरी आणीव नावाचा जो मल आहे त्या मलामुळे आपल्याला आपलं संपूर्ण अस्तित्व, आपलं संपूर्ण स्वरूप माहिती नसल्यामुळे आपण स्वतःला अपूर्ण आणि संकुचित मानत असतो. आजही आपल्याला विचारलं तर तुम्ही कोण आहात तर आपण आपली ओळख आपल्या जड शरीराला
लक्षात घेऊन करून देतो की मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, माझं नाव असं आहे, मी हे शिकलो आहे, मी ते करतो आहे, मला हे आवडतं, मला ते आवडत नाही. हे सगळं कुणाला लक्षात घेऊन केलेलं आहे? तर हे शरीराला लक्षात घेऊन आपण आपली ओळख करून देतो. फार तर फार मनाचा त्याच्यामध्ये थोडासा विचार असतो, पण शरीर, मन, बुद्धी यांच्या पलीकडे जे मूळ तत्व आहे, जे शिवस्वरूप आहे, ज्याच्यामुळे या शरीराला अस्तित्व आहे, मनाला अस्तित्व आहे, बुद्धीला अस्तित्व आहे, त्याची जाणीवच नसल्यामुळे आम्ही फक्त शरीर म्हणजे मी आहे असं समजतो आणि तशीच ओळख करून देतो. खरं तर आपलं आत्मस्वरूप हे कसं आहे? पूर्ण आहे, व्यापक आहे, उदात्त आहे, पण आपण स्वतःला अत्यंत संकुचित असं मानतो, अपूर्ण मानतो. उदाहरणच द्यायचं झालं तर आदिशंकराचार्यांना ज्यावेळेला त्यांच्या गुरूंनी विचारलं की बाळ तू कोण आहेस, त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं की मी शिव आहे, मी शिवस्वरूप आहे. म्हणजे त्यांनी स्वतःची ओळख आत्म्याकडे पाहून दिली. मी तो शिवस्वरूप आत्मा आहे. मी अमक्याचा मुलगा, तमक्याचा मुलगा, माझं वय इतकं आहे, मी इकडून आलो, मी तिकडून गेलो, हे त्यांनी सांगितलं नाही. हा फरक आहे. हा फरक का आहे? कारण त्यांच्या बुद्धीमध्ये असणारा हा जो मल आहे तो नाहीसा झालेला आहे. त्यांची बुद्धी मल मुक्त झालेली आहे आणि आपली बुद्धी मलयुक्त आहे. म्हणून आपण या संसाराच्या बंधनांनी बांधलेलो आहोत, स्वतःला बांधून घेतलं आहे, स्वतःला या शरीरामध्ये बांधून घेतलं आहे. शरीराची जी ओळख आहे त्या ओळखीमध्ये स्वतःला बांधून घेतलं आहे आणि म्हणून आपण स्वतःला शिवस्वरूप समजत नाही, आत्मस्वरूप समजत नाही. स्वतः पूर्ण मुक्त असूनही स्वतःला बंदिस्त मानतो आणि त्याचप्रमाणे वागतो, त्याचप्रमाणे कर्म करतो. या संकुचित वृत्तीमुळे, विचारांमुळे होतं काय की वेगवेगळे शुभ आणि अशुभ वासना आपल्या मनामध्ये उद्भवतात. आपण स्वतःला माणूस मानतो. आपण माणूस नाही आहे का? आपण माणूस आहोत, निश्चितपणाने आहोत, पण नर असूनही आपण नारायण आहोत. आपण नारायण स्वरूप आहोत हे विसरलो आणि स्वतःला नर समजायला लागलो. नर म्हणजे मनुष्य. आपण माणूस समजायला लागल्यामुळे वेगवेगळ्या वासना उपभोगण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते आणि मग वासना तृप्ती करता आपण जन्म, जीवन आणि भोग ह्या गोष्टी आपल्याला अनिवार्य ठरतात. आपल्याला परत परत वासनांमुळे जन्म घ्यावा लागतो. जन्म घेतल्यानंतर जन्म घेणं सोपं आहे का? नाही. 9 महिने आईच्या गर्भामध्ये जसा गरम पाण्यामध्ये बटाटा उकडतो तसं त्या गर्भाशयामध्ये तो गर्भ उकडत असतो. तिथे असणारं सगळे जे काही मल वगैरे आहे त्याच्यामध्ये तो पडून असतो. अनंत यातना त्या ठिकाणी त्याला होत असतात. मग जन्म होतो. जन्म झाल्यानंतर जीवन जगावं लागतं. हे जीवनसुद्धा सोपं आहे का? अजिबात सोपं नाही. जीवन जगणं अजिबात सोपं नाही. लहान बालक असतं बघा, जन्माला आल्यानंतर त्यांनी शू केली, शी केली, त्याला काही त्रास होतो आहे, आईला काही कळत नाही, ते आपले वेगळेच औषधं त्याला देत असते. त्याच्या वेदना वेगळ्याच असतात. त्याला सांगता येत नाही, बोलता येत नाही. नंतर बोलता यायला लागतं, सांगता यायला लागतं, पण त्याला काही कळत नाही असं आईवडिलांना वाटतं. म्हणून ते जसं म्हणतील त्या पद्धतीने त्याला राहावं लागतं, वागावं लागतं. जीवनाच्या कुठल्याही अवस्थेचा तुम्ही विचार करा, अनुभवा. ते अनुभवत असताना प्रत्येक अवस्थेमध्ये त्रास आणि त्रासच जास्त होतो. सुख हे अत्यंत कमी अनुभवायला येतं. आनंदाचे क्षण फार कमी असतात. त्यामुळे वासना तृप्ती करता जन्म झाल्यानंतर जीवन जगावं लागतं. जीवन जगताना
प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागतो. पोट भरण्याकरता, आपलं अस्तित्व टिकवण्याकरता, ज्ञान मिळवण्याकरता, पैसा मिळवण्याकरता, सांभाळण्याकरता, सगळ्या गोष्टींकरता आपल्याला संघर्ष करावा लागतो. वेगवेगळे भोग आपल्याला भोगावे लागतात आणि त्यातून पुन्हा काय होतं तर पुन्हा कर्म घडतं. मग कर्म घडलं की त्या कर्माचं पुन्हा बंधन निर्माण होतं. त्याला कर्ममल असं म्हटलं जातं. हे दुसरं बंधन आहे. पहिलं बंधन आपण बघितलं आणीव, स्वतःला संकुचित मानणं, स्वतःला देहस्वरूपामध्ये पाहणं आणि तसं मानणं, तसाच विचार करणं, तसंच वागणं, तसंच कर्म करणं. जे काही कर्म आपण करतो त्याच्यामागे वेगवेगळ्या वासना, इच्छा, त्यांची तृप्ती व्हावी म्हणून कर्म केलं जातं आणि त्यातून पुन्हा कर्म तयार होतं. त्या कर्माचं पुन्हा बंधन तयार होतं आणि मग हा जन्म, पुन्हा पुढचा, पुन्हा त्याच्या पुढचा, सगळं चालू. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा जन्माला या, पुन्हा आईच्या गर्भामध्ये तिथे उकडपिंडी आपली होतेच आहे. वेदना होतात, त्रास होतो, हे सगळं सातत्याने चालू असतं. त्यानंतर जन्माला आल्यानंतर जीवन जगत असताना नियती, प्रारब्ध हाही भाग त्याच्यामध्ये असतो आणि नाना प्रकारचे भोग आपण भोगतो. नियतीचे, प्रारब्धाचे तडाखे आपल्याला बसतात. त्याच्यातून सुटण्यासाठी आपण धडपडतो आणि त्याही अवस्थेमध्ये तो जो आपल्या विचारांवरती एक प्रभाव असतो की ही गोष्ट नियतीमुळे घडली आहे, माझ्या प्रारब्धामुळे घडलेली आहे आणि या प्रारब्धाचा एक मल आपल्याला बांधून ठेवत असतो. त्याला मायुमल असं म्हटलं जातं. एक आहे आणीवमल, दुसरा आहे कर्ममल आणि तिसरा आहे मायुमल. ह्या 3 मलांमुळे आपण बांधले जातो आणि परत परत जन्माला येतो, परत परत त्याच गोष्टी भोगतो. दीक्षेमुळे काय होतं तर हे जे मल आहेत, हे मल हळूहळू सुटायला लागतात. हे शिथिल होतात, त्यांची पकड जी आहे ती कमी होते आणि मलनिवृत्ती व्हायला लागते. जशी जशी मलनिवृत्ती व्हायला लागते तसं तसं आपण सगळ्या प्रकारच्या बंधनांपासून हळूहळू मुक्त व्हायला लागतो. सगळ्या प्रकारच्या पाशांमधून आपली सुटका व्हायला लागते आणि मग ते जे शिवतत्व आहे, आत्मतत्व आहे, सच्चिदानंद तत्व आहे, त्याची अभिव्यक्ती व्हायला लागते. त्यातूनच ही दीक्षा सिद्ध होत जाते. आपण जन्मोजन्मी जे काही कर्म करतो ते कर्म परिपक्व ज्या वेळेला होतं त्याच वेळेला त्या कर्मातून आपली मुक्तता होते. पण ज्या वेळेला आपण दीक्षा घेतो त्यावेळेला मात्र जेवढी काही कर्मबंधनं आपली आहेत ती शिथिल होत जातात आणि साधनेची जी तीव्रता असते त्या तीव्रतेतून सर्व प्रकारचे कर्म एक साथ नष्ट व्हायला लागतात. बघा, हा जो भाग आहे ना, हा गुरु आपल्या शिष्याला नीट समजून सांगत असतात. कुठलं कर्म करायचं, कुठलं कर्म करायचं नाही, कुठलं योग्य आणि कुठलं अयोग्य हे जसं सांगितलं जातं तसं जे कर्म केल्यानंतर त्याच्यातून वेगवेगळी बंधनंही आपल्याला निर्माण होतात. जन्माला आल्यानंतर बंधनांमध्ये आपण अडकतोच, या संसारामध्ये अडकतोच. कर्म करताना बंधनांमध्ये अडकतो. त्या कर्मांच्या बंधनातून आपली सुटका लवकर होत नाही. कारण प्रत्येक कर्म करत असताना
त्याच्यामध्ये अहंभाव असतो, मीपणा असतो, ते कर्म मी केलं आहे हा जो मीपणा आहे, हा जो अहंभाव आहे, हा जो कर्तृत्व भाव आहे, त्यामुळे ते बंधन कर्माचं आपल्याला येऊन चिकटतं आणि त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं. मग ते चांगलं असू द्यात किंवा वाईट असू द्यात. मग हे जन्मोजन्मी एवढंच चालतं, कर्म करायचं, त्याच्या बंधनामध्ये अडकायचं, पुन्हा ते कर्म परिपक्व होईपर्यंत थांबायचं. ते परिपक्व होईपर्यंत बाकीची कर्म आपण करतो आणि कर्माची ही साखळी लवकर सुटत नाही. त्याच्याकरता श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की सगळं कर्म जे काही तुम्ही करता ते कर्म मला अर्पण करा. जे कर्म करा आणि मला अर्पण करा असं नाही, तर ते कर्म तू व्यक्ती म्हणून करत नाहीस, तर ते कर्म तुझ्या अंतर्यामी बसलेलं शिवतत्व, तुझ्या अंतर्यामी बसलेलं श्रीरामतत्व किंवा कृष्णतत्व, जगदंबा तत्व, जे आपण आराध्य ज्याला मानतो, ते तत्व माझ्याकडनं ते कर्म करून घेत आहे. त्यामुळे मला त्याचं कुठलंही फळ नको. मी ते करतच नाही आहे, तर मला त्याच्या फळाची अपेक्षा तिथे करायची नाही. हे त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक कर्म मला अर्पण कर, म्हणजे मी ते करतो आहे असं समजून कर. हे कर्म मी म्हणजे माझं शरीर, माझं मन या जाणीवेने करू नको. त्या शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या मागे जो मी बसलेला आहे, जे आत्मतत्व बसलेलं आहे, त्याच्या प्रेरणेने हे कर्म घडत आहे. त्यामुळे त्याचं बंधन शरीराला, मनाला राहत नाही. पण हे आपल्याला कळत नाही आणि मग या सगळ्या प्रकारच्या बंधनांमध्ये अडकतो आणि मग फक्त जीवनभर आपण दुःख, निराशा, उद्वेग, भीती याच्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतो. त्याच्यामध्येच आपण राहतो. आपण पूर्णपणे ही सगळी बंधनं सोडून तोडून बाहेर येऊ शकत नाही. आणि ह्या सगळ्या बंधनांमुळे माणूस आणखीन संकुचित होत जातो. तो त्याचं मूळ स्वरूप विसरून जातो. आपल्याला जीवनामध्ये नेमकं काय साध्य करायचं आहे ते सुद्धा त्याला कळत नाही. भ्रमित अवस्था असते आणि त्या भ्रमामुळेच फक्त भौतिक जीवनातल्या जास्तीत जास्त गोष्टी आपण मिळवाव्या, संपन्न होत जावं आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, एवढंच त्याचं ध्येय शिल्लक राहतं. दीक्षेमुळे ह्या सगळ्या गोष्टींचं भान माणसाला यायला लागतं. म्हणून दीक्षा हा अत्यंत महत्त्वाचा असा विधी आहे. या दीक्षेमुळे सर्व प्रकारची बंधनं हळूहळू कमी व्हायला लागतात. पण दीक्षा झाल्यानंतर सद्गुरू जे सांगतील त्याच पद्धतीने आपण वागलो तर हा दीक्षाविधी आणि त्यामागची जी संकल्पना आहे ती जर नीट समजून घेतली तर केवळ एक आपल्याला मंत्र मिळाला आहे, तो जपला, आपलं काम झालं, इतकं जर वरवर आपण त्याच्याकडे पाहणार असू तर कुठल्याही बंधनातून आपली मुक्तता होत नाही. गुरूंनी दिलेली शक्ती ग्रहण करणं, ते विकसित करणं, हे जर आपण करू शकलो नाही तर त्यांची शक्ती वाया जाते आणि आपल्यालाही काही साध्य होत नाही. म्हणून दीक्षा घेताना गुरूंची बाजू जेवढी महत्त्वाची आहे तेवढेच शिष्याची मनोभूमिका देखील महत्त्वाची असते. हे दान मिळालेलं असतं आणि ते मिळालेलं दान
त्याला सांभाळावं लागतं. तेवढी क्षमता त्याला स्वतःमध्ये आणावी लागतेच. त्याशिवाय या गोष्टी शक्य होत नाहीत. सतत सावध राहावं लागतं. सतत मनामध्ये ध्यास ठेवावा लागतो की मला या सगळ्या बंधनांमधून मुक्त व्हायचं आहे. आत्मज्ञान मिळवणं एवढी सोपी गोष्ट आहे का? ते जर एवढं सोपं असतं तर सगळेच आत्मज्ञानी झाले असते. असं होतं का? असं होत नाही. एके ठिकाणी तर असं म्हटलं आहे की आत्मज्ञान मिळवण्याच्या इच्छेने लाखो लोक वाटचाल करायला सुरुवात करतात, पण शेवटपर्यंत त्या लाखो लोकांमधला केवळ एखादा जाऊ शकतो. इतका हा मार्ग खडतर आहे. पण तेच सद्गुरूंचं जर बोट धरून आपण चाललो, ते सांगतील त्या पद्धतीने आपण आपली साधना करत गेलो तर मात्र सहजतेने ही गोष्ट साध्य होते. आणि त्याची उदाहरणं अनेक आहेत. अगदी कमी कालावधीमध्ये हे आत्मस्वरूप जाणणारे महात्मे आपल्याकडे भरपूर होऊन गेलेले आहेत. केवळ सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा आश्रय करून त्याच्यावरती अत्यंत श्रद्धा ठेवून आपला आत्मिक विकास साधणारे महात्मे आपल्याकडे भरपूर आहेत. केवळ सद्गुरूंची सेवा करून त्यांच्या ठिकाणी अनन्य शरणागती पत्करून स्वतःचा पूर्ण विकास करून घेणारे महात्मे आपल्याकडे भरपूर आहेत. तर हे आपण लक्षात घ्यायला हवं. दीक्षा मिळाली तर आपलं भाग्य आहे. आणि हे भाग्य परमभाग्यामध्ये आपल्याला परावर्तित करायचं असेल तर पुढची वाटचाल आपण तितक्या जोमाने न थांबता करायला हवी. तेव्हाच आपलं जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ होतं. जीवनामध्ये अत्यंत श्रेष्ठ असणारं तत्त्व आपण साध्य करू शकतो. अत्यंत उच्च असणारा आनंद की ज्याचं वर्णन तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. काय सांगायचं? सगळीकडे फक्त आनंद आनंद आणि आनंद. आत आनंद, बाहेर आनंद, वर आनंद, खाली आनंद, इकडे तिकडे सगळीकडे आनंदी आनंद. अशी जी अवस्था तुकाराम महाराजांनी अनुभवली, सगळ्या संतांनी अनुभवली, ती आपल्याला या दीक्षेच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकते. म्हणून दीक्षा हे प्रवेशद्वार आहे असं आपण म्हटलं आहे. सगळ्या प्रकारच्या गोष्टी, ज्ञान असतील, योग असेल, भक्ती असेल, आत्मानंद असेल, तो प्राप्त करून घेण्याचं प्रवेशद्वार हे दीक्षा आहे. तर ज्यांना दीक्षा मिळाली असेल त्यांनी या गोष्टीचा नीटपणाने विचार करावा. आपण काय वागतो, कसे वागतो, कसं वागायला हवं, काय वागायला नको, याचा विवेक आपणच आपला ठेवायला हवा. प्रत्येक वेळेला आपले सद्गुरू आपला कान धरून सांगणार नाही. आपलं आत्मपरीक्षण आपणच करायला हवं. आपण लहान नाही. सद्गुरू मार्गदर्शन करतातच, पण याचा अर्थ अगदी उठल्या बसल्या ते मार्गदर्शन करतील असं नाही. ते आपण आपलं समजून घ्यावं. आज आपण या ठिकाणी थांबूया. उद्या याचा पुढचा आपण भाग पाहणार आहोत. तोपर्यंत ओम गुम श्री गुरुदेवाय नमः.